पंचायतीला आम्हाला सांगायचे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं की या वाडा नगर पंचायतीमध्ये जी कर वाढलेली आहे ही करवाढ इतर आमच्या कोणत्याही नगर पंचायतमध्ये झालेली नाही। मग वाडा जो पेसा जिल्हा आहे आमचा, या पेसा जिल्ह्यामध्ये असलेली नगर पंचायत यातील जास्तीत जास्त समाज आदिवासी समाज, ताईने मगाशी दाखवलं 300 रुपयाची 1200 रुपये, 2000 रुपये, 60 रुपयाची 1400 रुपये, असं कोणालाही दर मान नसताना। बरं, दुसरं असं की आतापर्यंत आपण पाहतो कर हा कशावर, स्थावर मालमत्तेवर कधी होतो, ज्यावेळेला तुमची बांधकामं असतील। मात्र या प्रशासनाने जावई शोध लागून त्यांनी काय केलं, आमच्या मोकळ्या जागा ज्या आहेत, ज्या जागेवर आमचं बांधकाम नाही आहे मात्र मोकळ्या जागा आहेत, त्या मोकळ्या जागेवर सुद्धा कर वसुली करायला सुरुवात केली। म्हणजे पैसा आमच्या मेहनतीचा, आमच्या मेहनतीची आमची प्रॉपर्टी, आणि त्या प्रॉपर्टीवरती रिकामी असेल तरी सुद्धा नगर पंचायत प्रशासन कर लावणार असेल तर आम्ही सहन करणार आहोत का? सहन करणार आहोत का? वाढीव करवाढ रद्द करा, वाढीव करवाढ रद्द करा। ज्या वेळेला नियोजन झालं, पत्र दिलं, त्यावेळेला मुख्याधिकारी महोदयांकडून एक पत्र प्रसारित करण्यात आलं की हरकती घेण्यासाठी मुदत आहे, त्या मुदतीमध्ये तुम्ही हरकती घ्या, मोर्चा आणू नका। आम्हाला फक्त हे सांगायचं आहे, ज्या ज्या लोकांनी वाढीव करासंदर्भातल्या पावत्या भरून दिलेल्या आहेत, नोंदणी केलेली आहे, असेच सगळे लोक आले। अजून वाड्यातली निम्मी जनता जी झोपलेली आहे ती जागी झाली नाही आहे। एक लक्षात ठेवा, या हरकती घेण्यापूर्वी आमच्या सगळ्यांचा रोष या करवाढीला आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, ही करवाढ तात्काळ रद्द केली नाही, कारण ही जाचक आहे, ही सर्वसमावेशक नाही, ही संपूर्ण जिल्ह्यात नाही। आणि या सगळ्या कारणांच्या अनुषंगाने 30% शासनाचं परिपत्रक असताना आपण 200% करवाढ केलेली ही मान्य नाही, मंजूर नाही। त्यामुळे जर करवाढ रद्द झाली नाही तर वाडा नगर पंचायत प्रशासनामध्ये राहणाऱ्या सगळ्या आमचे जे मतदार आहेत, आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे सगळे जी सर्वसामान्य जनता आहे, त्यांची दिवाळी या नगर पंचायतच्या समोर केल्याशिवाय वाडावासी गप्प बसणार। मुख्याधिकारी महोदयांनी इशारा समजावा, दिवाळी काही दिवसामध्ये येऊन टाकते, संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीचं संकट आहे, आणि अशा वेळेला कोणता करवाढ, काय पराक्रम केला म्हणून या वाड्याच्या जनतेवर मोठी करवाढ केली, हा प्रश्न घेऊन ही महाविकास आघाडी आज या ठिकाणी आलेली आहे। नगर पंचायत प्रशासनाचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांना या मोर्चाच्या अनुषंगाने हा जो फक्त ज्यांनी आतापर्यंत आपल्यावर लादलेली करवाढ चुकीची आहे अशी मागणी, अशी पत्रक त्यांचाच आहे। अजून नगर पंचायत हद्दीतला प्रत्येक माणूस निघाला नाही आहे। मात्र जर तुम्हाला बघून आजमावून बघायचं असेल तर एवढं लक्षात ठेवा की दिवाळीला नगर पंचायत प्रशासन